नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, शनिदेवाचं नाव घेताच अनेकांच्या मनात भीती, साडेसाती आणि कठीण काळाचे विचार येतात. पण खरं तर शनिदेव हा न्याय आणि कर्माचे देवता मानले जातात. व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देणारा शनिदेव प्रसन्न असेल तर जीवनात यश, प्रगती आणि सुख देत असतो. आणि आपले कर्म चांगले नसतील तर आपल्याला अडचणीवर अडचणी निर्माण करतील. शनिदेव हे कर्मफळदाता आहेत. आपल्या कर्मानुसार फळ देतात, म्हणून नेहमी चांगले कर्म करणे गरजेचे आहे. त्यामुळेच शनी अमावस्येचा दिवस हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस भक्त उपवास, पूजा आणि दानधर्म करून शनिदेवाची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात. यंदा शनी अमावस्या कधी आहे, तिचे महत्त्व आणि पूजाविधी काय आहे हे जाणून घेऊया. शनी जयंती कधी आहे? दरवर्षी शनी अमावस्या ही वैशाख महिन्यातील अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते. त्यामुळे याला शनी अमावस्या देखील म्हणतात. यंदा ही अमावस्या शनिवारी म्हणजेच 16 मे रोजी साजरी केली जाणार आहे. अमावस्या तिथी सुरू कधी होणार आहे बघा. 16 मे 2026 रोजी सकाळी 5:11 अमावस्या तिथी सुरू होत आहे. अमावस्या समाप्ती 17 मे 2026 रोजी रात्री म्हणजे उत्तर रात्री 1:30 संपत आहे. तर मंडळी, शनी अमावस्येचं महत्त्व आपण जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव सूर्यदेव आणि छाया म्हणजेच स्वर्णा यांचे पुत्र आहेत. तसेच शनिदेवाकडून व्यक्तीच्या कर्मानुसार फळ मिळतात. त्यामुळे त्यांना न्यायाचे देवसुद्धा म्हटले जाते. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती सुरू आहे त्यांनी यावर्षी विशेष पूजा करणं फलदायी मानलं जातं. या दिवशी भक्त शनिदेवाची मनोभावे पूजा करून जीवनातील अडचणी, दुःख आणि संकटापासून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना करतात. शनी अमावस्येची पूजा आणि विधी आपण कशी करायची आहे याविषयीची माहिती पाहूया. शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. या दिवशी शांती आणि सुखासाठी शनिदेवाची पूजा करणे गरजेचे आहे. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते. ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. उडीद, काळे तीळ आणि तेल शनिदेवाला अर्पण करावे. गरीब आणि गरजू लोकांना अन्न, कपडे आणि चप्पल दान करावे. हे अतिशय पुण्यकारक मानले जाते. यामुळे शनिदेवाची कुदृष्टी किंवा शनिदेवाची साडेसाती आपणास स्पर्शसुद्धा करू शकणार नाही. म्हणून या दिवशी चप्पल आणि गरजू लोकांना कपडे दान करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. शनी जयंतीच्या दिवशी श्रद्धेने पूजा केल्यास शनिदेवाची कृपा आपणास मिळू लागते आणि जीवनातील अडथळे कमी होतात. तर मंडळी, कापुरासोबत आपणास कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत याविषयीची माहिती पाहूया. कारण शनी अमावस्या ही घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी, साडेसातीपासून मुक्ती मिळवण्यासाठी, शनीच्या ढय्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी उपाय आपण या दिवशी करणार आहोत. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडथळे आणि अडचणी दूर होतात. कारण आपल्याला व आपल्या घरातील लोकांना काही वेळा आपल्याला व आपल्या घरातील लोकांना नजर लागते आणि घरातील काही कामं अडकली जातात. तर ते पूर्ण होत नाहीत. आपले पैसे जर तुम्ही कोणाला दिलेले आहेत आणि ते पैसे ते लोक वापस करत नसतील तर तुम्ही हा उपाय जरूर करू शकता. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. त्याचबरोबर घरात कोणतीही शुभ गोष्ट घडत नाही, सगळ्या गोष्टी मनाविरुद्ध घडत आहेत, तरीसुद्धा हा उपाय अमावस्येच्या दिवशी आपण करू शकता. यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव मिळू लागेल आणि आपली अडकलेली कामं पूर्ण होऊ लागतात. अमावस्येच्या रात्री नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी, सुख समृद्धी घरात आणण्यासाठी कापुरासोबत काही वस्तू जाळल्या तर अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे घरातील वास्तुदोष कमी होतात आणि वातावरण पवित्र होते. भीमसेनी कापूर शुद्ध मानला जातो. जर तुम्ही भीमसेनी कापूर हा उपाय करण्यासाठी घेतलात
तर अतिशय उत्तम. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर सुद्धा घेऊ शकता आणि त्यामध्ये आपणास 3 कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत. कापूर जळायला लागला की त्यामध्ये 3 लवंगा टाकायच्या आहेत आणि 2 तमालपत्र टाकायचं आहे. तर मंडळी, यासोबतच आपणास 3 वेलची घ्यायचं आहे. यात थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी टाका आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. हा विधी अमावस्येच्या दिवशी सूर्यास्ताच्या नंतर प्रदोष काळात किंवा रात्री 8 ते 10 या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता. तर मंडळी, कापूर हे घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी वस्तू मानली जाते. त्याचबरोबर लवंगामध्ये नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी खूप गुण आहेत. त्याचबरोबर लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी सुद्धा लवंगाचा उपाय केला जातो. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि अडकलेली कामं मार्गी लागतात. तमालपत्र वापरण्याचे फायदे आपण जाणून घेऊया. 2 तमालपत्र आपणास कापुरासोबत जाळायचं आहे. तमालपत्राचा धूर मानसिक ताण कमी करतो आणि घरात सुखशांती समृद्धी आणत असतो. जर घरात सतत वाद होत असतील तर हा उपाय खूप प्रभावी आहे. तमालपत्रावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. शुक्र ग्रह धन ऐश्वर्याचा संपत्तीचा कारक मानला जातो. यामुळे तमालपत्र घरात जाळल्यामुळे सुख समृद्धी ऐश्वर्य आपणास प्राप्त होते. कापूर आणि पिवळी मोहरी. कापुरासोबत थोडी पिवळी मोहरी जाळल्याने घरातील आर्थिक टंचाई दूर होण्यास मदत होते. पिवळी मोहरी हे गुरुग्रहाचं प्रतीक मानलं जातं. गुरुग्रह सुख संपत्ती आणि समाधान याचे कारक मानला जातो. तर तुम्हाला या सर्व गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर कापुरासोबत पिवळी मोहरी जाळणे सुद्धा शुभ मानले जाते. या उपायामुळे नजर दोष दूर होतो आणि लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव यामुळे वाढत असतो. नंतर त्यामध्ये 3 विलायची टाकायचं आहे, कारण विलायचीवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. तर मंडळी, कुंडलीमध्ये गुरु आणि शुक्र ग्रह पैसा देण्याचं कार्य करतात, तर बुध ग्रह हा पैसा टिकवण्याचं काम करतो. पैसा तुम्ही खूप कमावत आहात पण बरकत येत नसेल, टिकत नसेल तर कितीही कमावून फायदा नसणार आहे. म्हणून या कापुरासोबत विलायची सुद्धा जाळलंच पाहिजे. या उपायामुळे आपला पैसा टिकत आहे याची जाणीव आपणास झाल्याशिवाय राहणार नाही. हा प्रज्वलित झाल्यानंतर आपणास देवांची आरती करायची आहे. देवांचे, कुलदेवीचे, कुळदेवाचे आणि तुमच्या इष्टदेवाचे स्मरण करायचे आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि घरात लक्ष्मीला आमंत्रित करण्यासाठी आपणास प्रार्थना करायची आहे. हा धूर तुम्हाला संपूर्ण घरात द्यायचा आहे, अगदी कानाकोपऱ्यात. तर मंडळी, हा धूर देत असताना ओम श्रीम नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपणास करायचा आहे. बाथरूम सोडून आपणास अगदी घराच्या कानाकोपऱ्यात याचा धूर द्यायचा आहे. त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला 5 वेळा ओवाळायचा आहे. त्यानंतर हा कापूर मुख्य प्रवेशद्वाराला ओवाळल्यानंतर कापूर नंतर आपणास घरात आणायचा नसतो. तो कापूर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच ती पंथी आपणास ठेवायची आहे. नंतर सकाळ झाल्यानंतर ही उरलेली राख आपणास मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर अशी पसरवून द्यायची आहे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, ते तिथेच थांबते आणि घरात लक्ष्मी प्रवेश करते. तर मंडळी, घराच्या समोर ही राख टाकल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही, ती बाहेरच्या बाहेरच निघून जाईल. तर मंडळी, पूर्ण विधी झाल्यावर घरातील खिडक्या थोड्या वेळासाठी उघड्या करावेत, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा घराबाहेर निघून जाईल. शक्य असल्यास रात्री विष्णू सहस्त्रनाम आणि महालक्ष्मी अष्टक ऐकावे किंवा वाचावे. या रात्री घराच्या मुख्य दरवाजा उघडून तिथेच लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक छोटा दिवा आवर्जून लावलाच पाहिजे.